दुय्यम निबंधक कार्यालय जे वारुळवाडीला आहे, ते नारायणगाव येथे एका बिल्डरच्या गाळ्यामध्ये हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू आहे. माजी आमदारांनी त्याला विरोध केलेला आहे. वारुळवाडीचे ग्रामस्थ देखील त्यांच्यासोबत होते, का हे कार्यालय आमच्या वारुळवाडीमध्येच पाहिजे आणि बिल्डरच्या फायद्यासाठी हे हस्तांतरण करण्यात येत आहे. मला एक अपेक्षा होती की ज्या कुटुंबाने खूप वर्ष आमदारकी केली या तालुक्याची, ते कुटुंब थोडस तांत्रिक दृष्ट्या किंबहुना कागदोपत्री किंवा अभ्यासाच्या दृष्टीने फार त्यांना तो एक त्यांचा तो खांदा आहे, म्हणजे एक त्यांना राजकीय वारसा आहे. ते असं हुशार असतील असं मला ते वाटलं होतं, पण असा माझा समज होता. तो समज माझा गैरसमज झाला, फोल ठरला. त्याचं कारण उत्तम उत्तम तुम्हाला उदाहरण देतो की हे जे रजिस्टर ऑफिस आहे नारायणगावचं, साहेब यांनी कधी आयुष्यात मागणी नाही केलं का हे बाजूला गेलं पाहिजे. तिथं काय परिस्थिती माहिती आहे का, दिवस दिवस कागद करायला लोक उभे राहतात उन्हात तानात, बसायला जागा नाही, बिलकुल बसायला जागा नाही. काहींना मणक्यांचे त्रास आहेत, काय काय ज्येष्ठ वृद्ध माणसं आहेत, काय महिला आहेत, काय त्या लोकांची परिस्थिती आहे. म्हणजे त्यांनी सरकारला टॅक्स द्यायचा, त्यांनी रेव्हेन्यू द्यायचा, रजिस्टरची फी द्यायची, नोंदणीची फी द्यायची, आणि सर्व सरळ देऊन सुद्धा त्या रजिस्टर ऑफिसमध्ये त्यांना बसायला जागा नाही, त्यांना प्यायला पाण्याचं वॉटर फिल्टर नाही, त्यांना लघवीला जायचंय, महिलांना जायचंय शौचालयाला, अजून कोणाला जायचंय, ज्येष्ठांना जायचंय, त्यांना कुठेही त्याचं साधन नाही. आणि अशा परिस्थितीमध्ये इतक्या वर्ष हे लोक रजिस्टर ऑफिस चालवतात. आणि म्हणजे तुम्हाला कस्टमरचं काहीच नाही. बघा, मला ज्यावेळेला मी एकदा कोर्टामध्ये गेलो, माझ्या ज्यावेळी एक अधिकाऱ्याकडून गुन्हा दाखल झाला होता, त्यावेळेला मी पहिल्यांदा कोर्टाची पायरी चढलो जुन्नरची, आणि मी तेव्हाच पाहिलं त्या कोर्टाने निर्णय केला माझ्या मनाशी की ही बिल्डिंग मात्र जनतेची बिल्डिंग मी जोरात बनवून दाखवेल. आजही कोल्हापूर पासून तर नाशिकपर्यंत अशी कोर्टाची बिल्डिंग आजपर्यंत कोणी बनवलेली नाही जी आपण बनवून लावली. जनतेचं न्यायालय, जनतेची प्रॉपर्टी. दुसरे रजिस्टर ऑफिस हे जनतेचं आहे. आता गंमत काय आहे, ज्या बिल्डर, आता बिल्डर काय आहे, कसा आहे, चांगला वाईट काळा गोरा हे त्याच्याशी काय घेत नाही. त्या बिचारांनी 2000 स्क्वेअर फीट रजिस्टर साठी लोकांना 2000 स्क्वेअर फीटची जागा विथ फर्निचर करून देऊन, शिवाय ₹1 वर्षाला भाडं. किती रुपये भाडं? आताच्या 2025च्या धावत्या जगामध्ये 2025 मध्ये ऍग्रीमेंट झाले रजिस्ट्रार बरोबर, ऍग्रीमेंट झाले महाराष्ट्र शासनाबरोबर, ऍग्रीमेंट झाले कलेक्टर बरोबर, आणि ह्या भूमी लेखच्या सर्व असलेल्या व्यवस्थापनाबरोबर की आज ₹1 वर्षाला भाडं घेऊन यांनी ती जागा तिथं मोफत दिलेली आहे. किती वर्षाच्या करारावर तुम्हाला सांगतो मी, जनतेला कळावं म्हणून सांगतो, 99 वर्षाच्या करारावर. मग अशी जागा दिलेल्या माणसाचे आपण किती आभार मानले पाहिजे, त्याला किती धन्यवाद दिले पाहिजे. शिवाय त्या बिल्डिंगला लिफ्ट आहे वर जायला, पहिल्या माळ्यावर सुविधा आहेत, 2000 स्क्वेअर फीटचं ऑफिस आहे, टॉयलेट आहे, बाथरूम आहे, पाणी आहे, तिथे शेजारी कॅन्टीनचं काम चालू झालेलं आहे. लोकांना काय, जो माणूस दस्त बनवायला येतो साहेब, दस्त बनवल्या माणसाला तुम्ही कुणालाही विचारा, अख्खा अख्खा दिवस जातो, कधी कधी लाईट नसते, कधी कधी ते त्यांचं हे नसेल, काय त्याला म्हणतात, इंटरनेट नसेल, कागद दुसऱ्याविषयी जातो. अशा परिस्थितीमध्ये जनतेचा आपण विचारच नाही करणार. मला अशी अपेक्षा होती. बरं, आता डायरेक्ट महसूल खात्याने म्हणजे सन्माननीय या आदरणीय चंद्रकांत बावळकुळे साहेबांनी त्याला स्पेशल ऑर्डर केलेली की ह्या 99 वर्षाच्या कराराच्या जागेला आधीच्या कलेक्टरने जी मान्यता दिली त्या जागेमध्ये लवकरात लवकर हे ऑफिस शिफ्ट व्हावं. आणि मग आपण हा निर्णयाला आपण कशासाठी विरोध केला मला आजपर्यंत काय कळलं नाही. कारण काय, म्हणजे शरद सोरेंनी आणलंय, आशा त्यांनी थोडा प्रयत्न आमच्या केलाय, म्हणजे आशा त्यांनी सुद्धा प्रयत्न केला ना या बाबतीमध्ये. बावनकुळे साहेबांना भेटले एकदा दोनदा जाऊन, त्या सुद्धा की आमच्या लोकांची गैरसोय होते. पण चांगल्या कामाला तुम्ही कशाला विरोध करायचा. मी नेहमी पाहतो. आता बघा, एवढं पाणी आम्ही स्टॉकला ठेवलं. आम्ही म्हटली तुम्ही मागच्या 5 वर्षाचा तुम्ही आढावा घ्या, मागच्या 5 वर्षाचं तुम्ही ह्या टायमाचं पाणी काढा आणि नियोजनाचं काम बघा, आम्ही किती पाणी ठेवलंय आणि तुमच्या काळात किती पाणी राहिलंय आधी हे बघा. आणि मग त्याच्यात तुम्ही त्यांना घाई फार झाली. काय आलंय की मला असं वाटतं की माझ्या मित्राला पराभव पचनी पडलेला नाही. मला वाईट वाटतं, या पराभवातून बाहेर पडा. बघा, जनता आहे ही, जनतेच्या न्यायालयामध्ये आपण सगळे सारखे आहोत. तालुक्याची बदनामी करू नका मेहरबानी करून. आणि मी तुम्हाला सांगतो, मी तालुक्याला मेरिट द्यायचा, गुणवत्ता द्यायचा प्रयत्न केलाय. मी वारंवार काय सांगतोय, शिवभूमीला मंत्रिपद द्या, शरद सोरेन नको. का आम्ही मेरिटवर जातोय. तुम्ही नेहमी तालुक्याला खाली आणता, नेहमी तालुक्याची बदनामी करता.
शरद सोनवणेला काहीतरी लोक बोगस काहीतरी लोकांची नावं ABCD बनवतात आणि पोस्ट बनवतात, घाणेरडी वाईट काही लिहितात. मला सांगा याच्यामुळे तालुक्याचा कुठं आप राहतो, शिवभूमीचा कुठं आप राहतो? मी आणि माझे कार्यकर्ते साहेब असा कधी या भानगडीमध्ये पडत नाही.